चला, काल आपण क्वेश्चन नंबर 3 चालू केलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा, y इक्वल टू 10 रेस टू x रेस टू x प्लस 10 रेस टू x रेस टू 10 प्लस 10 रेस टू 10 रेस टू x. यामध्ये सुरुवातीला आपण काय सोडवलं होतं की 10 रेस टू x पर्यंत आपण आलो होतो. ठीक आहे. तर कालची शेवटची स्टेप सांगा मला, काय लिहिली आपण ती. कालच्या शेवटच्या स्टेपला सांगा. येस, काय आलं होतं? u इक्वल टू का u इक्वल टू सांगा, लॉग u इक्वल टू, बरोबर, लॉग u इक्वल टू पूर्ण सांगा व्यवस्थित. एक्स एक्स स्क्वेअर आहे का? एक्स रेस टू एक्स असेल, एक्स रेस टू एक्स इंटू लॉग 10. इक्वल टू, आता इथे लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स प्लस लॉग ऑफ लॉग 10 प्लस लॉग ऑफ लॉग 10 असा आला असेल. ठीक आहे. चला, इथे रूल आपण काल लिहिला होता. इथं जो रूल बसला तो रूल हा इथं दिसतोय तुम्हाला. हा रूल मी इथं परत लिहितो. बघा, लॉग ऑफ mn हा रूल आहे लॉग m प्लस लॉग m. आता आपल्याला याच्यासाठी यूज करायचंय लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स. तर लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स म्हणजेच काय, एक्स पुढे येतो इंटू लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग 10. ठीक. सो नेक्स्ट स्टेप विल बी, पुढची स्टेप अशी असेल, एक्स इंटू लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग 10. ठीक आहे, इथपर्यंत आला असेल. एक्स इंटू लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग 10, एक्स इंटू लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग 10. याच्यात कोणता रूल वापरला तो लिहून घ्या. लॉग ऑफ एम रेस टू एन चा रूल वापरला. ठीक आहे, एन इंटू लॉग एम हा रूल आपण यूज केलेला आहे. आता याला काय करतात, डिफरन्शिएट. बरोबर आहे. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रेस्पेक्ट टू एक्स. राइट डाउन. डिफरन्शिएटिंग both sides with respect to x. So this is a log u. Log u चा डेरिव्हेटिव्ह येतो 1 by u. 1 by u आणि u चा डेरिव्हेटिव्ह येतो du by dx. log चा डेरिव्हेटिव्ह 1 by u आणि du, u चा डेरिव्हेटिव्ह du by dx. आता याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला u into v न काढावा लागेल. x fix log चा डेरिव्हेटिव्ह 1 by x प्लस log x fix x चा डेरिव्हेटिव्ह 1. log x fix x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस log ऑफ log 10. आता हे पूर्ण कॉन्स्टंट आहे. log ऑफ log 10 पूर्ण कॉन्स्टंट आहे, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय तो 0. आता हे तर x गेट कॅन्सल्ड. ओके. सो देअरफॉर आता हा u आपल्याला पलीकडे घेता येईल. सो du अपॉन dx इक्वल टू u इन ब्रॅकेट, इथे शिल्लक 1 राहतो, 1 प्लस लॉग एक्स. ठीक आहे, 1 प्लस लॉग एक्स. याला टाका इक्वेशन 2. बरोबर आहे. काल आपण 1 टाकलं होतं, याला 2 टाका. u ची व्हॅल्यू परत रिसबस्टिट्यूट करू शकतो आपण, शेवटी करूयात. ओके. आता v ला घ्यायचंय तुम्हाला.
पहिलं झालं, दुसरं. चला आता v इक्वल टू लिहा. व्हॉट इज v इक्वल टू? येस सांगा. v इक्वल टू सांगा, v ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे? v म्हणजे सेकंड फंक्शन 10 रेस टू x रेस टू 10. मग इथं लिहायचं 10 रेस टू x रेस टू 10. ओके, 10 रेस टू x रेस टू 10. आता 10 रेस टू x रेस टू 10 ला लॉग घेण्याची गरज आहे का? बघा इकडे 10 रेस टू x रेस टू 10. ठीक, 10 रेस टू x रेस टू 10 वरती आहे, डोक्यावरती, त्यामुळे याला व्यवस्थित लिहावं लागेल. 10 रेस टू x रेस टू 10 असं डोक्यावर आहे, त्यामुळे इथं आपल्याला असं नाही लिहिता येणार. x रेस टू 10 असं आहे. 10 रेस टू x रेस टू 10 टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. Taking log on both sides, we get log v equal to log of 10 raised to x raised to 10. log of 10 raised to x raised to 10. आता पूर्ण पॉवर खाली येईल, म्हणजेच काय असेल हे x raised to 10 into log of, बघा log of 10 raised to x raised to 10 into log of 10. बघा लक्षात येतं. आता तुम्ही याचं डिफरन्शिएशन करू शकता. हे x रेस टू 10 चा डेरिव्हेटिव्ह निघतो, log 10 चा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, u इंटू सरळ सरळ निघतं ते ना. मग आता इथे u इंटू v चा काही विशेष नाही, गुणाकारात आहे ते. log 10 जशाच तसा राहील इथे. सो डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स, differentiating both sides with respect to x, म्हणजे काय येतं बघा, दिस इज 1 by v into dv by dx इक्वल टू, हा हे 10 खाली येतात, पॉवर 1 ला कमी होते, इंटू log 10. log 10 ला log 10 जशाच तसा राहील, गुणाकारात आहे तो. म्हणजे kx चा डेरिव्हेटिव्ह कसा k असा राहतो शिल्लक, त्या पद्धतीने. हे गणित येऊ शकतं एक्झाम मध्ये, लक्ष द्या, त्यासाठी केअरफुली लिहा. So therefore dv by dx, this is dv upon dx equal to v into 10 x raised to 10 into log 10. 10 x raised to 10, sorry, x raised to 9. 10 x raised to 9 into log 10. ठीक आहे. आता ही v ची व्हॅल्यू तुम्ही रिसबस्टिट्यूट करू शकता, ती नंतर करूयात आपण. इथे टाका आता इक्वेशन नंबर 3. आता हा u साठी झाला, दिस इज फॉर u, दिस इज फॉर v. आता w साठी करायचं, मला नंबर 3. Number 3, w equal to what? 10 raised to 10 raised to x. w equal to 10 raised to 10 raised to x. So लिखो. Now ten raised to 10 raised to x. So taking log on both sides. ठीक है. You will get log w equal to log of
10 raised to 10 raised to x, 10 raised to 10 raised to x। ठीक है, अभी क्या आ जाएगा राइट साइड को, 10 raised to, हाँ उतना ही, इंटू लॉग 10। सो दिस इज इक्वल टू, ये 10 raised to x नीचे आ जाएगा, 10 raised to x into log 10। ओके, चलो अभी डिफरेंशिएट करेंगे, डिफरेंशिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x। Differentiating both sides with respect to x, we get log w चा डेरिवेटिव तो 1/w into dw by dx into dw by dx, आणि याचा डेरिवेटिव आता बघा काय तो, a raised to x म्हणजे 10 raised to x चा डेरिवेटिव काढायचा आहे, 10 raised to x चा डेरिवेटिव येतो a raised to x into log 10, आणि पुढे log 10 जशाच तसं आहेच ऑलरेडी एक, म्हणजे याचा डेरिवेटिव काय येतो बघा, 10 raised to x चा डेरिवेटिव येतो 10 raised to x, 10 raised to x into log 10, बरोबर आहे का, 10 raised to x into log 10, हा कुणाचा डेरिवेटिव आला, a raised to x चा, हा 10 raised to x म्हणजे a raised to x चा डेरिवेटिव आला, आणि पुढे तुमचा log 10 आहे जशाच तसा, हा तुमचा log 10 जशाच तसा पुढे आहे, ठीक आहे, काय डाऊट आहे, log 10 log 10 log 10 स्क्वेअर होईल, आता इथे काय येतं बघा, हा w तिकडे जातो, so this is equal to dw by dx equal to w in bracket 10 raised to x into log 10 bracket square, log 10 bracket square, log 10 bracket square। ठीक आहे, असं येतं, लिहिलं, याला टाका 3, हो, चला आता लिहा 1 2 3 4, फ्रॉम 1 2 3 4, लक्षात घ्या एवढं मोठं गणित आहे, पण सोपं आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये, तर तिथं लिहा फ्रॉम 1 2 3 4 1 2 3 and 4 dy by dx dy upon dx equal to, आता प्रत्येकाच्या व्हॅल्यू तिथे टाकायच्या, u इंटू पहिली व्हॅल्यू u इंटू 1 प्लस लॉग x, इथे टाका u into 1 plus log x plus v into in bracket 10x raised to 9 into log 10 into log 10 plus w in bracket 10 raised to x into log 10 bracket square, बरोबर आहे, चेक करू शकता आन्सर आपलं बरोबर आहे का ते,
पुढची स्टेप काय असेल, इथं यू ची व्हॅल्यू टाकायची, इथं व्ही ची व्हॅल्यू टाकायची, इथं डब्ल्यू ची व्हॅल्यू टाकायची. यू ची व्हॅल्यू काय आहे पहा तिथे, इट्स अ 10 raised to x raised to x. 10 raised to x raised to x in bracket 1 plus log x plus v ची व्हॅल्यू आहे आपल्याकडं, v ची व्हॅल्यू आहे 10 raised to x raised to 10 into 10x raised to 9, 10x raised to 9 into log 10 into log 10 प्लस तर w साठी काय येतं, w ची व्हॅल्यू आहे 10 raised to 10 raised to x. So 10 raised to 10 raised to x, 10 raised to 10 raised to x in bracket 2 log 10 bracket square. तर हे आपलं फायनल आन्सर असेल, लक्षात घ्या. दिस इज द dy by dx. तिघांचा डेरिव्हेटिव्ह करून असा ऍड केला की तुम्हाला अशा रीतीनं हा dy by dx मिळून जातो. दिस इज अ होल dy by dx. चला काय अडचण आहे का? पहिल्यांदा आपण u चा डेरिव्हेटिव्ह काढला, मग v चा काढला, मग w चा काढला आणि तिघांचे डेरिव्हेटिव्ह आपण ऍड केले. इथं आपला हा भाग संपून जातो. चला आता पुढे हेडिंग टाका. नेक्स्ट, डेरिव्हेटिव्ह ऑफ एन इम्प्लिसिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ एन इम्प्लिसिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ एन इम्प्लिसिट फंक्शन. मग आतापर्यंत कोणते फंक्शन होते, तर आतापर्यंत होते एक्सप्लिसिट. लक्षात घ्या, आतापर्यंतचे जे काही फंक्शन होते ते होते एक्सप्लिसिट फंक्शन. आता आपल्याला बघायचे इम्प्लिसिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह. एक्सप्लिसिट आणि इम्प्लिसिट मध्ये काय फरक आहे, तर त्यांनी स्वतः सांगितले पहा इथे की y can be expressed as a function of the variable x, that is y equal to f of x. At that time it is said to be explicit. पण ज्यावेळेस तुम्ही, if it is not possible to express y as a function of x or x as a function of y, then it is said to be implicit. y x चं फंक्शन असेल किंवा x हे y चं फंक्शन असेल तर ते एक्सप्लिसिट असतं, पण जर तसं नसेल तर ते इम्प्लिसिट असतं. फॉर एक्झाम्पल का इथे लक्ष द्यावं का, ज्यावेळेस मी असं लिहिलं, लक्ष द्या आता इकडे थोडस बघा, मी असं लिहिलं की ते म्हणतायत की y इक्वल टू f ऑफ x. ठीक आहे, इट्स y इक्वल टू f ऑफ x. इट इज अ फंक्शन विच इज रिटन इन द फॉर्म ऑफ x, y इक्वल टू f ऑफ x. एक उदाहरण इकडे आपण लिहू शकतो. समजा मी लिहिलं इथं x स्क्वेअर मायनस 5. ओके, सो दिस इज अ y इन x. परत मी x इक्वल टू असे लिहू शकतो, x इक्वल टू f ऑफ y असे लिहू शकतो मी, आहे ना, x इक्वल टू f ऑफ y, x इक्वल टू f ऑफ y. y च्या स्वरूपात हेच कसं दिसेल का, ह्याच फंक्शनला जर मी लिहिलं तर y स्क्वेअर मायनस 5. इट कॅन बी लाईक y स्क्वेअर मायनस 5. लक्षात येत आहे, x इक्वल टू y स्क्वेअर मायनस 5. म्हणजे जर y हा x मध्ये लिहिला असेल किंवा x हा y मध्ये लिहिला असेल तर याला आपण म्हणतो एक्सप्लिसिट. याला आपण म्हणतो एक्सप्लिसिट. इट इज एक्सप्लिसिट फंक्शन. इट इज सेड टू बी एक्सप्लिसिट फंक्शन. ओके, इम्प्लिसिट कशाला म्हणायचं, जर असं लिहिलं नसेल तर, म्हणजे थोडक्यात समजा असं काहीतरी लिहिलंय, हे असं लिहितच नसतात ते y इक्वल टू वगैरे, तिथे डायरेक्ट म्हणतात, जसं की इथं दिलं आहे बघा, एक एक्झाम्पल आहे ना, एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. इथं कोण कोणाच्या फॉर्म मध्ये लिहिलेला नसतो आणि तुम्हाला एकापेक्षा जास्त व्हेरिएबल ते दिसू शकतात पूर्ण. आपण दरवेळेस कसं लिहितो, y इक्वल टू हे इथं लिहिलंय
y इक्वल टू दिस, y इक्वल टू दिस, म्हणजे हा y असतो त्याला x मध्ये लिहिलंय का, y असतो x मध्ये लिहिलंय, पण इथं काही तसं लिहिलंय का नाही. मग त्यावरून ओळखायचं की इट इज अ इम्प्लिसिट. त्याचं एक उदाहरण इथं दिलेलं आहे, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. त्याचा जो जनरल फॉर्म असतो तो इथं लिहिलाय आपण. The general form of an implicit function is like f of xy equal to 0, f of x comma y equal to 0 अशा फॉर्म मध्ये असतं ते. एक्स वाय असू शकतो किंवा त्यापेक्षा जास्त पण मे बी ऑफर होऊ शकतात. पण इथे दोन व्हेरिएबल्स तुम्हाला दिसत आहेत, एफ ऑफ एक्स वाय आणि इक्वल टू 0चा फॉर्म असतो. ठीक आहे. आणि मग असं विचारतात हे एक, असं विचारलं की लगेच कळावं की हे इम्प्लिसिट फंक्शन आहे. तर ह्याच्यात वाय इक्वल टू वगैरे असं लिहिलंय का किंवा एक्स इक्वल टू असं लिहिलंय का नाही. हा फॉर्म कुणासारखा दिसतोय, एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू 0. तुम्हाला कुठं 0 आहे इथं. ह्याला जर आपण इकडे घेतलं ना, हे राईट साईडला जे आहे त्या लेफ्ट साईडला जर घेतलं त्याला सगळं तर इक्वल टू 0 येईल ना तिकडे. म्हणजे हा फॉर्म कुठला चाललेला आहे, एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू 0चा फॉर्म चाललेला आहे. एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू 0 म्हणजे अशा फंक्शन्सला आपण म्हणतो इम्प्लिसिट फंक्शन. तर याचा डेरिव्हेटिव्ह काढतात कसा, तर याचा डेरिव्हेटिव्ह काढतात कसा त्याच्या आधी आपण इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे ते लिहून घेऊयात. चला राईट डाऊन. पहिल्यांदा हे लिहा, एक्सप्लिसिट फंक्शन डॅश, एक्सप्लिसिट फंक्शन डॅश, एक्सप्लिसिट फंक्शन डॅश. एक्सप्लिसिट फंक्शन कशाला म्हणतात ते लिहा. if y can be expressed as a function of x, if y can be expressed as a function of x, if y can be expressed as a function of x, that is y equal to f 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 of x, then the function fx is called, then the function fx is called, then the function fx is called an explicit function of x, then the function fx is called an explicit function of x, then the function fx is called an explicit function of x. ठीक आहे. आता इम्प्लिसिट फंक्शन काय प्रकार असतं, इम्प्लिसिट फंक्शन डॅश असं लिहा, म्हणजे ज्याला तुम्ही असं एक्सप्रेस नाही करू शकत, एक्स ला वाय मध्ये वाय ला एक्स मध्ये, दॅट इज सेड टू बी इम्प्लिसिट. बघा, इफ इट इज नॉट पॉसिबल टू एक्सप्रेस y as a function of x or x as a function of y, then the function is called implicit. Implicit function dash लिहा definition. Implicit function dash करा आणि लिहा, if it is not possible to express, if it is not possible to express y as a function of x or x as a function of y as a function of x or x as a function of y, then the function is called an implicit function. Then the function is called an implicit function. Then the function is called an implicit function. Okay. त्याच्या खाली लिहा, the general form of an implicit function, the general form of an implicit function of two variables, the general form of an implicit function of two variables x and y, x and y, x and y is f of x comma y equal to 0, is f of x comma y equal to
0 is f of x comma y equal to 0. एक्झाम्पल लिहून घ्या का हे दोन्ही एक्झाम्पल लिहा. एक्झाम्पल्स ax square plus 2hxy plus by square equal to 0. हे होमोजेनियस सेकंड डिग्री इक्वेशन आहे in x and y. ax square plus 2hxy plus by square equal to 0. आणि दुसरं लिहा x raised to m plus y raised to n equal to x plus y raised to m plus n. यात ही एक गणित समजून घ्या की हे कसं सोडवतात. बाकी सगळी गणित तुम्हाला सोडवता येईल. आता पहा इथे काय करतात बघा, दिलेलं फंक्शन आधी लिहून टाकायचं जशास तसं y क्यूब मायनस 3y स्क्वेअर एक्स इक्वल टू एक्स क्यूब प्लस 3x स्क्वेअर वाय. आता ह्याला आपण डिफरन्शिएट करून घ्यायचं. हे आपण याला जनरल डिफरन्शिएट करून घेतो तशा पद्धतीने डिफरन्शिएशन करून घ्यायचं. फक्त इथे एकच लक्षात ठेवावं लागतं की y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx हा सोबत लिहून घ्यायचा. तिथं y e तिथं y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx फक्त लिहित राहायचं. ही 3y स्क्वेअर